जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊन देत नाही आणि ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कितीही कमवा पण गर्व कधीच करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. जीवन बदलवण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलवण्यासाठी 2 वेळा जीवन कधीच नाही मिळत. ज्या माणसाकडे विचाराचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा ती उभी राहिली तर ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. जीवनाच्या शर्यतीत कधी दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळावं. ज्याने पावलोपावली जीवनात दुःख भोगले आहे तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच माहीत नसते. कर्ज होईल असा खर्च करू नका, पाप होईल अशी कमाई करू नका, दुःख होईल असे बोलू नका, चिंता होईल असे जीवन जगू नका, रोग होईल असे काही खाऊ नका. पायाला लागलेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं हे शिकवते. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीच अपयश अनुभवायला मिळणार नाही. स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. आयुष्य ही एक परीक्षा आहे, त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात हे परीक्षा पास होतात. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. अज्ञानी माणूस चुका लपून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही, फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की स्वतःचं तत्त्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.